ब्लॅक पॅन्थर्सना त्यांच्या मायावी स्वभावामुळे कधी-कधी भूत मांजरी असे म्हटले जाते। ब्लॅक पॅन्थर म्हणजेच काळा बिबट्या हा अतिशय दुष्ट आणि धोकादायक प्राणी मानला जातो, जो शांतपणे येतो आणि आपली शिकार करून निघून जातो। ब्लॅक पॅन्थर ही एक मोठी मांजर आहे जी तिच्या गोंडस काळ्या फरसाठी ओळखली जाते। त्यांची फर नेहमी पूर्णपणे काळी नसते, त्यात काही वेळा फिकट डाग किंवा पट्टे असू शकतात। त्या वेगळ्या प्रजाती नाहीत। ब्लॅक पॅन्थर हे खरे तर बिबट्या किंवा विशेष काळ्या फर असलेल्या जग्वार नावाच्या मोठ्या मांजरीचा एक मेलेनिस्टिक प्रकार आहे। ब्लॅक पॅन्थरच्या कातडीचा रंग त्वचेतील मेलेनिन या रंगद्रव्यावर अवलंबून असतो। या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास कातडी काळी किंवा गडद रंगाची होते। काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते। त्याच्या शरीरात मेलेनिनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे तो काळा किंवा गडद रंगाचा होतो। त्याच्या शरीरावर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात, पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत। या रंग बदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक पडत नाही। ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात। ब्लॅक पॅन्थर्स चीन, म्यानमार, जावा, उत्तर मलेशिया, नेपाळसह भारतात, आसाम, मध्य भारत, दक्षिण भारतात आढळतात। ब्लॅक पॅन्थर्स आफ्रिका आणि आशियामध्ये राहणाऱ्या गोंडस शक्तिशाली मोठ्या मांजरी आहेत। ब्लॅक पॅन्थर्स उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत आणि बहुतेकदा झाडांवर विश्रांती घेतात। ते हवेत 20 फुटांपर्यंत झेप घेऊ शकतात। त्यांच्याकडे दृष्टी आणि ऐकण्याच्या तीव्र संवेदना असतात, जे त्यांना रात्री शिकार करण्यास मदत करतात। पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी ते सर्वात जास्त सक्रिय असतात। ते एकटे राहणे आणि शिकार करणे पसंत करतात। शिकार पकडण्यासाठी आणि खाण्यासाठी त्यांच्याकडे शक्तिशाली जबडे आणि तीक्ष्ण दात आहेत। शिकारीचा पाठलाग करताना या भव्य मांजरी ताशी 50 मैल वेगाने धावू शकतात। ब्लॅक पॅन्थर्स रेन फॉरेस्ट, दलदल आणि गवताळ प्रदेशांसह विविध अधिवासांमध्ये आढळतात। ते कुशल शिकारी आहेत। हरिण, माकडे आणि पक्षी यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात। ब्लॅक पॅन्थर्स हे चोरटे शिकारी आहेत। ते त्यांची गडद फर सावलीत मिसळण्यासाठी वापरतात। मादी पॅन्थर्स सामान्यतः नरांपेक्षा लहान असतात, परंतु ते तितकेच उग्र असतात। शावक डोळे मिटून जन्माला येतात आणि संरक्षण आणि अन्नासाठी त्यांच्या आईवर अवलंबून असतात। स्वतःहून बाहेर पडण्यापूर्वी शावक सुमारे 2 वर्षे त्यांच्या आईसोबत राहतात। ब्लॅक पॅन्थर्स गुरगुरणे आणि पुरुष यांसारख्या स्वरांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात। इतर पॅन्थर्सना दूर राहण्याची चेतावणी देण्यासाठी ते त्यांच्या प्रदेशांना सुगंधाच्या खुणांनी चिन्हांकित करतात। हे भव्य प्राणी अनेक संस्कृतींमध्ये सामर्थ्य आणि चपळतेचे प्रतीक आहेत। काही संस्कृतींमध्ये ब्लॅक पॅन्थर्सला संरक्षण आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते। संपूर्ण इतिहासात अनेक दंतकथा आणि कथांमध्ये ते वैशिष्ट्यीकृत आहेत। ब्लॅक पॅन्थर्स मध्ये मागे घेता येण्याजोगे नखे असतात, जे त्यांना शिकार पकडण्यात मदत करतात। ब्लॅक पॅन्थर्स मजबूत जलतरणपटू आहेत आणि शिकार पकडण्यासाठी पाण्यात प्रवेश करण्यास घाबरत नाहीत। त्यांच्याकडे लवचिक पाठीचा कणा असतो, ज्यामुळे ते शिकाराचा पाठलाग करताना सहज वळू शकतात। बंदिवासात ब्लॅक पॅन्थर्स 20 वर्षांपर्यंत जगू शकतात, तर जंगलात त्यांचे आयुष्य कमी असते। ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या परिसंस्थेचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। ते शिकारी प्राण्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात। अधिवास नष्ट झाल्याने आणि शिकारीमुळे ब्लॅक पॅन्थर्स धोक्यात आले आहेत।